नेत्रोपचार तसेच आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून सर्वसामान्यांची सेवा करणाऱ्या नगरमधील फिनिक्स फाउंडेशननं आषाढी वारीनिमित्त वारकऱ्यांसाठी शिबिरं घेत अनोखी पांडुरंग सेवा सुरू केली आहे। शनिवारी फाउंडेशनतर्फे डोंगरगण येथील जंगले शास्त्री महाराज यांच्या दिंडीतील वारकऱ्यांसाठी नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आलं। नगरमधील फिनिक्स सोशल फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी आषाढी वारीत शेतकऱ्यांची आरोग्य सेवा करण्यात येते। पंढरपूरला विठुरायाच्या चरणी सेवा अर्पण करण्यासाठी वारकऱ्यांची सेवा करण्याचा फाउंडेशनचा उपक्रम सर्वत्र नावाजला जातो। यंदाही फिनिक्स सोशल फाउंडेशनने 2 दिवसांपूर्वी देवगड दिंडीतील वारकऱ्यांसाठी मोफत नेत्र तपासणी आणि आरोग्य तपासणी शिबिर घेतलं। शेकडो वारकऱ्यांनी या शिबिराचा लाभ घेत आयोजकांचे आभार मानले। शनिवारी फाउंडेशनने डोंगरगण येथील जंगले शास्त्री महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे स्वागत करून नेत्रोपचार आणि आरोग्य तपासणी शिबिर घेतलं। पुण्यातील KKI बुधराणी हॉस्पिटलच्या टीमने रुग्णांची तपासणी केली। यावेळी हरिभक्तपरायण जंगले शास्त्री महाराज, फाउंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, डॉक्टर SJ खन्ना, डॉक्टर सुहास वाळेकर, सागर फुलसौंदर, साहिल अहमद, मोहन कुरे, गंगाराम धाडगे, गौरव बोरुडे, सौरभ बोरुडे आदी उपस्थित होते। जंगले शास्त्री महाराज यांनी या उपक्रमाबद्दल फिनिक्स फाउंडेशनचं विशेष कौतुक केलं। डोंगरगण ते पंढरपूर या दिंडी सोहळ्याला एकूण 27 वर्ष झाली। 27 वर्षापासून ही दिंडी नियमाप्रमाणे डोंगरगण ते पंढरपूर असा दिंडी सोहळा चाललेला असतो। ही दिंडी स्वावलंबी दिंडी आहे। या दिंडीमध्ये सर्वसाधारण 400 ते 500 लोक असतात आणि 50-60 विद्यार्थी असतात। महाराज लोक असतात 25-30। अशी अतिशय भव्य दिव्य आणि शिस्तप्रिय अशी दिंडी आहे। नगर शहरामध्ये त्याचं चांगल्यापैकी स्वागत होतं। आमच्या संपूर्ण वारकऱ्यांची सेवा फिनिक्स फाउंडेशन याचे अध्यक्ष हरिभक्तपरायण जालिंदर बोरुडे हे अनेक दिंडीची सेवा करतात। त्याप्रमाणे श्री ज्ञानेश्वर आश्रम संस्था डोंगरगण या दिंडीची ते अतिशय मनाभावाने सेवा करतात। आमच्या सर्व वारकऱ्याला औषध वगैरे देतात। त्याचप्रमाणे त्यांचे परममित्र डॉक्टर खन्ना, त्याचप्रमाणे सागर फुलसौंदर हे सर्व मित्रमंडळी मिळून, त्याचप्रमाणे आपल्या नगर शहराचे माजी महापौर भगवानराव फुलसौंदर हे त्या कार्यामध्ये नेहमी सहभागी असतात, पुढे असतात। अशा धार्मिक कार्यक्रमामध्ये या फाउंडेशनचा चांगल्यापैकी सिंहाचा वाटा आहे। वर्षभरात ते अनेक कार्यक्रम सामाजिक धार्मिक असे अनेक कार्यक्रम राबवतात। त्या कार्यक्रमाला शक्यतो मी बहुतेक सगळ्या कार्यक्रमाला मी हजर असतो, हजेरी लावत असतो आणि म्हणून मी भगवान श्री पंढरीश पांडुरंगाचरणी अशी प्रार्थना करतो। या फाउंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांच्याकडून अशी सामाजिक कार्य हो आणि प्रत्येक दिंडीची सेवा करतात, त्यांची अव्याहत सेवा चालू अशी भगवंताचरणी प्रार्थना करतो। कार्यक्रमाला उपस्थित माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी फिनिक्स सोशल फाउंडेशनची रुग्णसेवा पांडुरंग सेवाच असल्याचं सांगितलं। डोंगरगणचे परमपूज्य महाराज जंगले शास्त्री महाराज, त्याचप्रमाणे फिनिक्स फाउंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांच्या विद्यमानं आज या ठिकाणी वारकऱ्यांची मोफत आरोग्य सेवा सुरू आहे। डॉक्टर खन्ना ही सेवा देत आहेत, सागर फुलसौंदर, त्यांचे नितीन देशमुख हे सर्व मान्यवर त्या दिंडीसाठी आणि ह्या आरोग्य सेवेसाठी अहोरात्र कष्ट घेत असतात। खरं म्हणजे परमेश्वर काय आहे हे जंगले शास्त्रीने आम्हाला सांगितलेलं आहे। देव देवळात नसून तो माणसातच आहे। तर माणसांची सेवा करा, देव आपोआप भेटेल। या उक्तीप्रमाणे हे मंडळ माणसांची सेवा करत आहे। त्यांच्या या कार्याला मी माझ्या परिवारातर्फे जंगले शास्त्रींच्या दिंडीतर्फे मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांचं कार्य असंच चालू राहू। या शिबिराबाबत जालिंदर बोरुडे यांनी माहिती दिली। डोंगरगण येथील श्री क्षेत्र डोंगरगण येथील दिंडी आज या ठिकाणी काडळकर माळा या ठिकाणी विसाव्याला आली होती अहमदनगर शहरातून। त्या ठिकाणी आपण दिंडीचं स्वागत केलं। हरिभक्तपरायण जंगले शास्त्री महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्याच आशीर्वादाने या दिंडीचं गेल्या 26 वर्षापासून आयोजन होतं आणि ह्या दिंडीची सेवा करण्याची आम्हाला संधी महाराजांच्या मार्फत मिळाली। वारकऱ्यांची सेवेतच पांडुरंगांचे दर्शन प्रत्यक्षात आज या सर्व वारकऱ्यांची आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी असेल, आरोग्य तपासणी असेल आणि त्यांना औषधाचं वाटप या ठिकाणी फिनिक्स फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आले। आपण त्यांची सर्व आरोग्य तपासणी करतो, त्यांना औषधही देतो जेणेकरून त्यांना चालायला कुठला त्रास होऊ नये आणि पांडुरंगाचा आशीर्वाद असल्यामुळे आणि या आमची थोडीफार सेवा आणि आम्हालाही पांडुरंगच ही सेवा करून घेत असल्यामुळेच, प्रत्यक्षात पांडुरंगच सेवा करून घेत असल्यामुळेच अशा या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं। यात कुठल्याही निस्वार्थी भावनेने ही सेवा केली जाते। कुणाचाही आर्थिक मदत घेतल्या न जाता
पदरमोड करून या शिबिराचं आयोजन करतो. या औषधाचं आयोजन केलं जातं, औषधं त्यांना दिले जातात. खरोखरच म्हणजे आरोग्य या वारकऱ्यांना कुठलेही आरोग्य जर चांगलं ठेवायचं असेल तर औषधाची गरज असते आणि परमेश्वरीची ही इच्छा असते की त्यांना पांडुरंगाचं दर्शन भेटेल आणि या दोन्हीचा योग करूनच आपण या नामांकित डॉक्टरांच्या माध्यमातून त्यांची तपासणी केली जाते. पंढरीच्या वाटेवर जाताना वारकरी तहान भूक कष्ट विसरून पांडुरंगाचं नामस्मरण करत असतात. ज्ञानोबा तुकाराम, 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 ज्ञानोबा तुकाराम. त्यांच्यासाठी या शिबिराचा उपक्रम अतिशय मोलाचा ठरला. वारकऱ्यांनीही या शिबिराबद्दल आनंद व्यक्त केला. शिबिरासाठी फिनिक्स फाउंडेशनच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रतिनिधी दीपक कासवा, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.